नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या हाकेला शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांची साथ. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून चोरीच्या 7 मोटारसायकल हस्तगत. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांनी नाशिक शहरात वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवडे, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना पोलीस ठाण्यास तात्काळ बोलावून घेऊन नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत गस्तीदरम्यान रस्त्यावरील संशयित वाहने व मोटारसायकल चोरी करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करण्याबाबत मार्गदर्शन केले. दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार सागर आडणे, पोलीस शिपाई महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, पोलीस शिपाई रोहित शिंदे, पोलीस शिपाई योगेश रानडे असे सरकारी वाहनाने गस्त करीत होते. पथकातील अंमलदार पोलीस शिपाई योगेश रानडे व पोलीस शिपाई रोहित शिंदे यांना एक संशयित होंडा ॲक्टिवा मोपेड गाडी हिची नंबर प्लेटवर छेडछाड केलेली दिसून आली. त्याच्यावरील चालकाने तोंडास रुमाल बांधलेला होता म्हणून क्षणाचाही विलंब न करता त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर तांत्रिक ॲपद्वारे माहिती मिळवून सदर गाडीवरील नंबर प्लेटवरील नंबर हा चुकीचा असल्याचे लक्षात येताच पथकाच्या नमूद गाडीवरील संशयितास थांबवण्याचा प्रयत्न केला. तो पोलीस पाहून बिटको सिग्नल मार्गे नाशिकच्या दिशेने पळून जाऊ लागला म्हणून त्याचा पाठलाग करीत असताना गुन्हे शोध पथकाने समयसूचकता दाखवून एबीबी सर्कल येथे कर्तव्यावर असलेल्या शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश पवार, पोलीस शिपाई वाल्मिक मुंढे व पोलीस शिपाई भाऊसाहेब कुटे यांना संपर्क साधून त्यांना सदर वाहनावरील संशयिताचे वर्णन व त्यावरील छेडछाड केलेल्या नंबरची माहिती दिल्याने त्यांनी त्यास थांबवले व नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने लागलीच स्पॉटवर पोहोचून त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सिद्धांत किसन सपकाळे व 21 वर्ष राहणार समतानगर कंटक किराणा दुकान मागे टाकळी नाशिक असे सांगितल्याने नमूद संशयित हा मोटारसायकल चोरीमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याने ताब्यातील मोटारसायकलची माहिती घेता सदर मोटारसायकल ही नाशिक रोड पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर 5/2026 BNS कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीची मोटारसायकल असल्याचे निष्पन्न झाले. नमूद गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्याकडे असल्याने त्यास पुढील चौकशी कामी नाशिक रोड पोलीस ठाण्यास आणून नमूद गुन्ह्यात अटक करून गुन्हे शोध पथकाने त्यांचे कौशल्य वापरून त्याने नाशिक शहर तसेच जिल्ह्याबाहेरील चोरलेल्या एकूण 4,30,000 रुपये किमतीच्या 7 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे. काल दिनांक 5 रोजी त्या नाशिक रोड डीबीचे अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयास्पद वाहन त्या ठिकाणी दिसलं आणि ते वाहन दिसल्यानंतर त्यांनी जेव्हा त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला तेव्हा आमचे वाहतूकचे पण शाखेचे पण जे अंमलदार आहेत, विशेषतः जे एबीबी सर्कलला त्या ठिकाणी ड्युटी करत होते असे 3 अंमलदार देखील आपल्यासोबत आपण बघू शकता. त्यांना त्यांनी पुढे इन्फॉर्म केल्यानंतर त्यांनी एक गाडी इंटरसेप्ट केली. ती गाडी विदाऊट नंबर प्लेटची होती आणि एका फ्रंट साईडला त्याचा नंबर वेगळा होता. तर त्यावेळेस ती गाडी इंटरसेप्ट केल्यावरून यातला जो आरोपी आहे त्याचं नाव आहे सिद्धांत किसन सपकाळे, याला त्या ठिकाणी सदर घटनास्थळावर ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून डिटेल जेव्हा इंट्रॉगेशन केलं त्याच्यामध्ये एकूण 7 मोटरसायकल अद्यापपर्यंत त्यातल्या रिकव्हर झालेल्या आहेत. त्याच्यापैकी 5 या नाशिक शहर आयुक्तालयातल्या आहेत, एक सिन्नरची आहे आणि एक त्या ठिकाणी ठाणे आयुक्तालयातली आहे. त्यामुळं एकंदरीत याच्यामध्ये सकृतदर्शनी एक रॅकेट सक्रिय होतं असं दिसतंय, ज्याच्यामध्ये बोगस नंबर प्लेटचा वापर करून आणि त्याचा पुढं विक्री असेल किंवा त्याचा पुढं वापर असेल अशा पद्धतीने त्याचा युटिलायझेशन केलं जात होतं. याचा अधिक सखोल तपास आमचे पोलीस हवालदार विशाल पवार करत आहेत आणि याच्यामधून आम्हाला असा विश्वास आहे की याच्या पुढे देखील अजून काही मोटरसायकल्सची रिकव्हरी आणि सोबतच त्याच्यामध्ये अजून यांचे काही साथीदार असतील त्यांचं नाव निष्पन्न करून त्यांना अटक या गोष्टी देखील इथून पुढे होतील. त्या बाबतीत देखील आम्ही आपल्याला अवगत करू. मात्र या चांगल्या कामगिरीबद्दल नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आमचे जे सपकाळे साहेब यांची पूर्ण डीबी टीम यांचं सगळ्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना बक्षीस देखील देतो.